बोलाची कडी आणि बोलाची भाषा इतकं चांगलं विधेयक आज महिलांच्या सन्मानासाठी होतं. महिलांना त्यांच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये म्हणजे अगदी नगरपालिकेपासून ते संसदपर्यंत महिलांसाठी एक चांगलं आरक्षण होतं आणि महिलांचा हा मान सन्मान या विरोधकांनी हाणून पाडलेला आहे. मोदी साहेबांनी मान पूर्णपणे ठेवलेला आहे. आज ही सत्यता लोकांसमोर आलेली आहे आणि ह्या राहुल गांधी आणि त्यांच्या पूर्ण पक्षाचा या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी पूर्णतः निषेध करते. हे फार चुकीचं झालेलं आहे. महिलांचा सन्मान न राखण्याचं काम राहुल गांधींनी केलं. पण मॅम 2023 मध्ये जे बिल पास करण्यात आलं तेच पुढे कंटिन्यू केलं पाहिजे. डिलिमिटेशनचं बिल एकत्रित केलं गेलं तर महिलांनी विरोध केला असं त्यांचं म्हणणं. या ठिकाणी आता जनगणनेला सुरुवात झालेलीच आहे. त्याच्यानंतर पूर्णतः डिलिमिटेशन पण होणार होतं. पण त्यापूर्वी हे विधेयक येणं अतिशय गरजेचं आहे. हे पहा, मी तुम्हाला आताच थोड्या दिवसापूर्वीच मला वाटतं खासदार वर्षा गायकवाड त्यांनी पण स्टेटमेंट केलं. त्यांची सुरुवात आधीपासूनच झाली होती. नारी शक्ती बंधन ह्या अधिसूचनेला या बिलला सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या नेत्यांमधून हा एक वेगळा सूर आधीपासूनच सुरू झाला होता की ह्या बिलची गरज काय आहे. एक महिला खासदार असून तुम्ही असं स्टेटमेंट करता. मला तर पुढे जाऊन असं म्हणायचं आहे की ज्यांच्या घरी आता त्यांचे वडील आदरणीय एकनाथ गायकवाड साहेब हे खासदार होऊन गेले, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जागा मिळते. पण ज्या आमच्यासारख्या सामान्य घरातल्या मेहनत करून कष्ट करून तळागाळातून आम्ही आज सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रामध्ये आलेल्या महिला होतो, या सर्व महिलांसाठी हे आरक्षण हे बिल होणं अतिशय गरजेचं होतं. तर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आधीपासूनच हा सूर लावला होता की ह्या बिलाची गरज काय. त्यामुळे त्यांनी महिलांच्या म्हणजे महिला विरोधी त्यांची जी भावना आहे ती या बिलातून स्पष्ट झाली आणि हे देशाने पाहिलं आहे. देशातल्या सर्व महिलांनी पाहिलं.